सकाळचे वाजले आहेत 8 आणि तुम्हाला वाटलं आज मी ना उठणारच नाही आहे लवकर. सांगू का? कारण का आज आमच्याकडे पाणीच आहे ना, मशीन बिघडली आहे पाण्याची आणि आता पाणी तर नाही आहे घरामध्ये. जोपर्यंत मशीन रिपेअर होत नाही तोपर्यंतची कामं नाही आणि आज देवाची पूजा पण नाही आहे. व्ह्यू दाखवू का तुम्हाला? काय दाखवायचं आहे? दररोजच आहे. असं उशिरा उठली तर ऊन जास्तच पडलेलं आहे. 8 वाजले. बघते आता पाण्याचा काही जुगाड होतो का. पाण्याचा जुगाड होण्यासारखा काय नाही. टाकं मी तर काही खालून भरणार नाही. मशीन जेव्हा रिपेअर होईल तेव्हा मग काल धुलीवर थोड्याशा पाण्यामध्ये जुगाड केलेला आहे आणि जुगाड असं आहे का कावळ्याची आंघोळ केलेली आहे. पाणी अजिबात नाही येत. आता नाश्त्याचं बघूया काय काय नाही ते, कारण का नाश्ता तर केलाच पाहिजे, भूक लागते. ऊन बघा आणि एक गोष्ट झाली माझ्याकडून. मी आता फ्रीजवरचं जरा साफ करत होती तर काचेचा ग्लास खाली पडला आणि फुटला. लागलं तर नाही मला, पण काय असतं सांगा तुम्ही, चांगलं असतं की वाईट असतं. पडला तो, नशीब पायावर नाही पडला, नाही तर आज कांडच झालं असतं सकाळी सकाळी. काय नाही, थोडंसं पाणी शिंपून घेतलं आणि अशा प्रकारे आंघोळ केली. काय तर करणार. माझ्याकडे आहे ना सकाळी सकाळी कबूतर येतात इथे भाजीची टाकतात पाणी टाकतात आणि मी चपाती वगैरे टाकते ते सरपंच आहे, म्हणजे त्यांनी ओरडायला नको म्हणून मी जास्त टाकत नाही कबूतरांना. तर हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी व्हिडिओ टाकते तेव्हा माझा मेकअप वगैरे काही नसतो. तर म्हणजे साधारण मी लिप बामसुद्धा लावत नाही. तर काही काही जणांना वाटत असेल ही काय व्हिडिओ टाकते, ही कशी दिसते, ह्याच्यात काय. तर मी दिसण्यासाठी व्हिडिओ नाही टाकत आहे. तर मी एक ब्लॉगर आहे आणि सगळ्या वस्तू मला दाखवावं लागतात, म्हणजे काय होतं काय नाही ते दाखवावं लागतं. तर त्याच्यासाठी मला नाही वाटत मेकअपची गरज असेल. मी जर ओरिजिनल तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर चांगलंच आहे, बरोबर आहे की. आणि माझ्याकडे कोणतं म्हणजे कोणी असं ठेवलेलं नाही तर ते फोटो एडिट करेल किंवा व्हिडिओ एडिट करेल, असं काही नाही आहे. तर मग असेच व्हिडिओ टाकते मी. कोणाला आवडत असेल कोणाला नसेल तर प्लीज असं काही करू नका, चेहऱ्यावरती जाऊ नका. मेकअप काय आज केला उद्या उतरून जाईल, उद्या कशाला, लगेच 5 मिनटात उतरून जाईल. आणि हां, आता वेळ मला भेटला म्हणून थोडासा लिप बाम चालू झालं, एवढं केलं, बाकी काही केलं नाही. आणि असं काही नाही आहे कोणाच्या चेहऱ्यावरून तुम्ही त्याला जज नाही करू शकत कारण ही अशी दिसते म्हणून किती खराब असेल किंवा काय, असं नका करू प्लीज. कोणाच्या चेहऱ्यावर जाऊ नका. आणि काय म्हणतात त्याला, चेहरा किती दिवस साथ देणार आहे तुम्हाला, यंग असं सांगते. त्याच्यामुळेच सांगते एवढं काही जज नका करत जाऊ. काही व्हिडिओ करू, फक्त माझे व्हिडिओ बघा तुम्ही. मी तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये येऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते. करत जा, लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि खरंच व्हिडिओ चांगले असतात माझे, मी कोणाला हे नाही करत आहे. मोटिवेशनचे असतात, मोटिवेशन म्हणजे एवढं काय मला समजत नाही, पण मी बोलते तुमच्याशी, मला सांगते. माझे शॉर्ट व्हिडिओ चांगले असतात. इंस्टावरती पण आहे मी, इंस्टावरती पण करा, फेसबुकवरती पण आहे, फेसबुकवरती पण तुम्ही फॉलो करा मला. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा किंवा फॉलो करा, चांगलं फॉलो करा. आजचा दिवस आता बघूया पाणी कधी येईल, ती मशीन कशी काय बिघडली काय. आमची मशीन ना 2 महिन्यांनी बिघडली, माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे तो. आता काल पोरं खेळत होती खाली, तर काल काय केलं त्या पोरांनाच माहिती आणि त्यांनाच माहिती. तर पाणी संध्याकाळी 7 वाजताच गेलं. आता मला पाण्याची काही गरज नसते. तर जान्हवी ताईंचा मला फोन आला का ताई पाणी गेलं, येते का बघा जरा. बघितलं नाही म्हणून आणखींचाही फोन आला, मी तर पाणी येणार आहे का नाही. काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून पाणी नाही. आता थोडंफार होतं माझ्याकडे, तो यूज केलं आहे आणि माझ्याकडे पाण्याची टाकी नाही.
असल्यामुळे पाण्याचा साठा नाही माझ्या दोन बकेट असतात त्याच्यात जुगाड करून आता बघूया तो कधी येईल रिपेअर. आणि जो माणूस येतो ना रिपेअरिंगला तो पण एवढा म्हातारा आहे ना का विचारू नका. आणि तो पाण्याचं म्हणजे ती मशीन असते ना ती जमिनीत अशी टाकलेली ती खेचायचं वगैरे एवढा प्रॉब्लेम असतो. आता ती मुलं असतात आमच्या सोसायटीमधली तर ते हेल्प करतात त्यांना. पण आजचं माहिती नाही आज कोण असेल. जर आधी म्हणजे दिनेश होता तेव्हा दिनेश थांबायचं सुट्टी घेऊन खास एक दिवस सुट्टी केलेली त्याच सांगितलेलं जास्त दिवस. पण आता माहिती नाही मला कोण असेल. खालचे ते गणेश भाऊ आहे ते हेल्प करतात. आता बघूयात पाणी केव्हा येईल ते. पाणी नसेल ना तर काही नाही पाणी आणि लाईट पाहिजे. बरं झालं मी फिल्टर तसं मी माझ्या वाटत आणि हे असं मग बसावं लागतं. काय काम नसलं काहीच नाही केलं ना काम काय करणार. पाणी नाही तर पाणी आहे तर सगळी कामं होतात. आता मशीनला कपडे लावायचे ते काय सुके कपडे टाकलेले ते उद्या लावले तरी चालेल. चहा करते आता करणं गरजेचं आहे. चहा करते आणि नाश्त्याला तर काही बनवलं नाही तर पुरणपोळी आहे फ्रीजमध्ये कारण का मला वाटलं यश येईल त्याच्यासाठीच ठेवलं आहे त्या त्याच्यातच एक पुरणपोळी खाऊया. तसं बिस्किट पण आहे बिस्किट मला काही जास्त आवडतं. जर यश आला तर यशला पोळ्या खायला मिळतील नाही ना. अशा प्रकारे चहा पोळी खाणार आहे. आणि मला तुम्ही एक सांगा का तुम्ही चहा पोळी खाता. मी काय करते माहिती पोळ्या केल्या ना फ्रीजमध्ये ठेवते आणि मला चहा पोळी खूप आवडते तर मग फ्रीजमधून काढायचं आणि चहापोळी खायची. तर कोण असं आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा त्यांना चहापोळी आवडते आणि दुसऱ्या दिवशी पण पोळी खातात ते तिसऱ्या दिवशी पण खातात. फ्रीजमध्ये ठेवल्या पोळ्या खराब होत नाही आमच्या नाही होत कारण का तेल पोळी असते आम्ही पीठ नाही लावत त्याला. पिठाच्या पण करतो तेल पोळी असते त्याच्यामुळे पोळ्या खराब होण्याचा प्रश्न येत नाही. आणि डब्यात ठेवायच्या त्या आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या खायच्या 10 मिनटं आधी काढून ठेवायचं. चहा होतोय तोपर्यंत मी पोळ्या काढून ठेवल्यात म्हणजे त्या नॉर्मल टेम्परेचरवरती येतील रूम टेम्परेचर नॉर्मल रूम टेम्परेचरवरती खायला बरं पडेल. प्लीज कमेंट करा चहा पोळी खूप खूप खाते. आता पोळी म्हणजे पुरणपोळी चपाती नव्हे ओके. त्याला आपण पॉपकॉर्न बनवतो त्या टाईपच खाण्याचं काही छान नाही आहे. आता पॉपकॉर्न बनवूया. गॅस पेटून कॉर्न टाकू जरासं तेल टाकू का नाही थोडंसं तेल आणि मीठ म्हणजे सगळीकडे ओके. एक चमचा टाकला तरी चालेल. त्याच्यातच आपण आता मीठ टाकायचं आहे थोडंसं तेव्हा जेव्हा ते कॉर्न पॉप होतील ना तेव्हा सगळीकडे मीठ आणि हे लागेल. जास्त नाही आहे थोडेच आहे नाही हे थोडेच आहे आता तेवढेच करायचे हे पण भरपूर आहे. मध्ये तुळस ना खराब झाली म्हणजे कोमेजली नाही आहे पानं हे झाले खाली मला नवीन तुळस आणावी लागणार नवीन तुळस आणावी.
कॉर्न आहेत ना पण आपण असं उलटं करायचं. आवाज येत असेल गरम होते ते प्रोसेस चालू आहे त्याच्यात मला दाखवेल कसं पॉप होते ते. स्मेल पण मस्त येते. बघा पॉपकॉर्न झाले. स्माइली वगैरे होतं त्याचा मसाला तुम्ही टाकणार याच्यात. जरा टेस्ट लागणार, जरा तिखट आहे. बरं आहे. आता आपण आता आम्ही पॉपकॉर्न खाणार. टाइमपास टाइमपास टाइमपास. या तुम्ही पण खायला पॉपकॉर्न. पाहुणे यायचं ना आणि तेव्हा असं पाणी आलेलं आहे. म्हणजे मी अचानक उघडलं तेव्हा इथं पाणी आलेलं. म्हणजे मला दाखवते मी. आणि काय झालं बघा ते वटाणे तेव्हाच आणलेलं गुरुवारी त्याला आलेले मूग. आता हे तुझे एवढी घाण निघाली त्याच्यामध्ये आता मी साफ केलं ते. त्याला मूड आले त्याचा आता मी पुलाव बनवते. एकटीच याचं काय प्रश्न येत नाही एवढं काय खास बनवायचा. तर एक बटाटा टाकेल, फ्लावर टाकेल आणि तयारी झाली आहे. बघा तांदूळ धुवून ठेवले, टोमॅटो, कांदा, बटाटा आणि मटार येते. आलं लसणाची पेस्ट अशी घेतली, ठेचा केलं त्याला. आता मी कुकरला टाकते, वापस टाकते तर खिचडी बनवूया. ओके बघा तुम्ही कसं बनवते. सिम्पल आहे. त्यात आपण पॉपकॉर्न केलेलं ना ते तर असं खिचडी बनवते. आता मी ही हिरव्या मिरची नाही करणार आहे, लाल तिखट टाकणार आहे. त्याच्यात आमचा अगरी मसाला, अगरी मसाला करतो ना तो टाकणार आहे त्याच्यात. तरी जरा गरम डायरेक्ट कांदा आपल्याला कांदा टाकायचा. आणि हे करत असताना इच्छाच्या गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकायला गरम पाण्यासाठी ठेवायचे. तांदूळ चांगला भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट थंड पाणी नाही होते. त्याच्यामध्ये आपण उकळलेलं पाणी होते. म्हणजे तांदूळ काय बोलतात डाळ वगैरे ते नाही होतं. एकदा पाणी गरम करतो. कांदा जरा थोडं त्याच्यात आलेलं असतं तेच टाकायचे. ही केलेली मस्त होते. आलं लसणाची पेस्ट टाकली ना खिचडीमध्ये तर टेस्ट ऑसम मस्त होते. दुसरं काही टाकायची गरज नाही जास्त.
काय पाहिजे करतो जवळ टाकू तुला किती वेळा जवळ खाणार शॉर्टकटमध्ये बनवायचे शॉर्टकटमध्ये आपण टोटोला जवळ टाकूया कशाने खोकला झाला मला काय समजत नाही मी काय खाल्लं नाही काय नाही काय खाल्लं मला आठवत पण नाही असं जवळ टाकते हे घे जवळवरून आठवलं आजचा वार बुधवार आहे म्हणजे आज मी चिकन मटन अंडी खाऊ शकली असती पण मला एवढं इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये अंडी एवढं वेळ पाणी टाकलं हळद टाकली त्याच्यामध्ये तुम्ही बिर्याणी मसाला जरी टाकलात ना एक नंबर टाकतो हॉटेलला मी चांगलं लागतं टोमॅटो पण घेऊया टाकतो जो तुम्हारी झालं आहे ना पाणी उकळलं आहे आणि हे पण चांगलं परतून झालं आहे आता ह्याच्यात आपल्याला पाणी उकळायचं गॅस बंद करते जेवढं पाणी पाहिजे तेवढंच ठेवायचं आणि आता आपण माझा एक प्रॉब्लेम झाला आहे कसला स्टार्ट झाली जर आला का नंतर वापस ठेवूया कुकरचा थोडासा प्रॉब्लेम आहे माझ्या त्याच्यामुळे मी काही लावत नाही आता हे जरा उकळलं म्हणजे पाणी थोडंसं कमी झालं त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि मग वाफ देऊया पाणी सुटलं बघा आता हे ना आता ह्याला ठेवते वाफेस म्हणजे वाफेवर ठेवते आता हा मंद याच्यावर शिजू तो पण त्याच्यातलं पाणी नितळलं का आपण हे ठेवून टाकूया मध्ये भांडी घासून झाली आता बेसिनमध्ये काहीच नाही टोटोचं खाऊन झालं का त्याला काढायचं आहे हा पसरा आता बहुतेक उद्या परवा मी सर्व घर साफ करायला घेणार पाण्याचा बॉटल मला वाटलेलं का आता पाणी भेटणारच नव्हतं पियाला ठीक आहे तर काढलास पण ते पाणी संपलं असतं ना जर लवकर आला नसतं ना तर वांगे झालं असतं पण लागले मला बोलून बोलून म्हणतात कलावती दुर्ग हे बघा
हा जो दिसतोय ना इथे, हाच आहे. यश इतक्या वरती गेलेला. मी तुम्हाला दाखवलं, दिसलं कलावती दुर्ग. हा माझ्या किचनमधून दिसतो. ह्याचं काय झालं बघूया. मला भीती वाटते गरम गरम हात लावायला. त्या दिवशी माझ्या हातावरती आलेलं. थोडंसं ठेवूया आपण ह्याला अशा प्रकारे. मला ना कुकरला लावलं ना मला बरोबर समजतं भाताचं. हे मला नाही समजत असं. ठीक आहे, थोडंसं मिठाचं चीज खाणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. शिजला, बटाटे पण शिजले आता. चलो किती वारा सुटलाय. लोणचं मस्त झालेलं आहे. मी बाकीचा पातेला उठवतेला आणखी चांगली वाफ येईल. चलो आता मी जेवते. हां, आता भेटूया उद्या. ओके, बाय, टेक केअर. हां, आणि एक प्रश्न, ह्याच्यात मी काय टाकायला विसरले ते मला कमेंट्समध्ये सांगा, कारण का मला आत्ता समजलं मी काहीतरी विसरले ह्याच्यात टाकायला. आणि ते खूप महत्त्वाची गोष्ट होती माहिती का, त्याच्याशिवाय खिचडी पूर्ण होतच नाही, पण मी तेच विसरले. बाय, टेक केअर, काळजी घ्या.